चाकण एसटी स्टँड बनला तळीरामांचा अड्डा. चाकण एसटी स्टँड परिसरात सध्या तळीरामांचा अड्डा व भाजी मार्केट बनले आहे. अशा अनेक समस्या एकाच वेळी दिसून येत आहेत. एसटी स्टँड वरती रुग्णालय आहे, परंतु खाली दारुडे व बेवारस व्यक्तींचा वावर असल्यामुळे रुग्ण, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक या वातावरणामुळे रुग्णालयात जाणे टाळतात. याशिवाय एसटी स्टँड परिसरात अनधिकृत भाजी विक्रेते, हातगाड्या, रस्त्यांवर उभे असलेले मोठे कंटेनर आणि जड वाहने यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागा उरत नाही. स्वच्छतेचा अभाव, दुर्गंधी आणि असुरक्षित वातावरण यामुळे चाकणच्या मुख्य बस स्थानकाची प्रतिमा मलिन होत आहे. प्रशासन, एसटी महामंडळ, नगर परिषद, ग्रामपंचायत आणि पोलीस विभाग हे कानाडोळा करत आहेत. त्यांनी संयुक्तपणे या समस्यांकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच येथे फिरणारे बेवारस दारुड्यांवर कारवाई. या ठिकाणी एखाद्या मयत झाला तर जबाबदारी कोणाची? तसेच हातगाडी लावून अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करणे आणि परिसराची नियमित स्वच्छता ही काळाची गरज आहे. यावर संबंधित नागरिक नाराजी व्यक्त करीत असून प्रशासनाने कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच तेथील गाळाधारक सचिन बाळू राक्षे यांच्या संपर्क साधला असता त्यांनी महाराष्ट्र न्यूज लाईव्ह 24 ला सांगितले की आम्ही संबंधित सर्व खात्यांना याबाबत माहिती दिली असता फक्त तात्पुरती कारवाई करण्यात येते व परत दुसऱ्याच दिवशी जैसे ते परिस्थिती होते. आता खरंच यांच्यावर कारवाई होते का हे पाहणे उचित ठरणार आहे.